वेलकम टू फॅमिली मॅन ब्लॉग्स. कोणती बिल्डिंग होती ही? नावच नाही ना माहिती. त्या पाठीमागून बघूया आपण या बिल्डिंगला दाखवलंय ना. पण बघ ना यार, हे असं अलाउड कसं आहे यार, पूर्णच त्यांनी आत घेतलंय. हां ते ना, आय थिंक ते पूजा सेक्टर 3 ऑलमोस्ट बनले, रेडी आहे ही बिल्डिंग. कोण राहायला आलाय? एकच कोणीतरी आय थिंक आलंय वाटतं राहायला. एक आणि इकडे तिकडे कॉर्नरला पण एक कोण तरी आलं. आलेत राहायला. 3 जण राहायला आलं. पुढे पण काहीतरी बिल्डिंग चालू आहे तिथे. ठीक आहे. ऋषिकेश इन्फ्रा हे कमेंटमध्ये एकानं एक दिलं होतं, तर आम्ही दाखवतो बिल्डिंग तुम्हाला. ऑलमोस्ट रेडी आहे. आय थिंक एक 2-3 जण राहायला आलं त्याच्यामध्ये. सो हे आहे ऋषिकेशची अपडेट. राहायला तर भीतीच वाटते. घ्या वाटतं घ्या वाटतं. ऋषिकेश वाला हा बॅक साइड. बॅक साइड. विस्टा कॉर्नर ही आहे. विस्टा कॉर्नर कुणीतरी कमेंट केलं की आम्हाला विस्टा कॉर्नर पण दाखवा सेक्टर 3चा, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवायला आणले आता विस्टा कॉर्नर. विस्टा कॉर्नर. विस्टा कॉर्नरची अपडेट अशी आहे की बघा, हे रेडी तर झालेलं नाही अजून पूर्णपणे, काम चालू आहे आतलं. आय थिंक मला असं वाटतं याला पण अजून 1 वर्ष जाईल. पुढच्या वर्षी एंडिंग पर्यंत भेटेल है ना. हा, याचा पण किचन पण झालाय कोणीतरी. ते किचन पण आहे. किचन लांब बाहेरूनच बघू. किचन आणि हॉल दिसतोय इथूनच. रूम तर छोटे आहेत ॲक्च्युली, असं एवढं काही मोठं नाही. ॲक्च्युली हे पुष्पकनगरमध्ये सगळीकडे तेच सीन आहे. रूमचं छोटं एरियाचं पुढे आहे, जागा पण आहे तसं म्हणायला गेलं तर. एकदम बॅक साईडला आहे. इथून एअरपोर्ट पण दिसणार मे बी. पाणी नसते, खराब रस्ते आहेत आणि पाणी पूर्ण भरलंय. हरिप्रिया. हाच हा एक ऐकायला बोलला हरिप्रिया दाखवा. हरिप्रिया अजून बांधकाम चालू आहे. अजून बांधकामच चालू आहे. प्लस करतायत ते आतून पण. प्रोजेक्ट मोठा आहे आणि एकदम कॉर्नरला आहे. हा पण हरिप्रिया कॉर्नर पीस. चल दाखवलं स्वर खाली. लास्टचं शेवटचं इथून दाखवायचा. कितवा मधला चालू आहे? कितवा मधला चालू आहे? 1 2 3 4 5 6वा. 6वा मधला चालू आहे ना. ही आहे जेपी प्राईम. जेपी प्राईम 47 सेक्टर 3. याचं तर अजून काही चाललेलं नाही. आय थिंक इथं 5th लेवलचंच काम चालू आहे. जेपी प्राईम
काहीच काम नाही चालू आहे. झालेलंच नाही अजून चालू ना. नाही. फक्त प्लेनचं पण काम नाही अजून झालेलं JP Prime. खड्डा पण नाही खोद. हा पूर्ण प्लॉट JP Primeचा आहे का फक्त तिकडचा प्लॉट JP Primeचा आहे? हा पूर्ण आहे. दोन्ही याचं प्लेनचं काम चालू आहे काय? याचं काहीच चालू नाही झालं. हा पण JP Prime पण एक आहे. अच्छा अजून एक प्रोजेक्ट चालू आहे JP Primeचा. आता पुढे चलतोय. हा माहिती आहे पुढेच चाललो आहे मी. JP Prime हा द्वारकाचा एक प्रोजेक्ट आहे. याचं प्रिंटचं काम चालू आहे द्वारकावाल्याचं. 2 BHK 2 रेसिडेन्स BHK. स्टार्टिंग 55 lakhs प्लस गव्हर्नमेंट टॅक्स. JP Prime त्याचं प्रिंटचं काम झालेलं आहे त्याचं आता ते राहू दे, सुरुवात ते नाही कोणी विचारलेलं आपल्याला. JP Primeमध्ये JP Prime मध्ये हा हा लॉन्च आहे का? JP Prime लॉन्च आहे हा. अच्छा हा लॉन्च आहे पहिला फर्स्ट फ्लोअरवाला. प्लॉट नंबर 551 सेक्टर 3 पुष्पक नगर. याचे किती माळे झाल्यात आता? 1 2 3 4 चौथा माळा चालू आहे. पाचवा आता. ओके बघितलं? सो JP Prime वाल्यांनी जर अजून काय असेल तर अपडेट करा. तुमचं कोणत्या फ्लोअरवर आहे काय. चला JP Prime झाला. ही आहे इडन पॅराडाईज. पॅराडाईजचं पण काम ऑलमोस्ट पूर्ण काम झालंय पण राहायला अजून कोण पण राहायला अजून कोण नाही आलं. इडन पॅराडाईज येतील एखाद्या वेळेस. प्लॉट नंबर 450 पण मस्त काम चालू आहे. आतमध्ये पण एकदम चांगलं आहे. तर या साईडच्या कॉर्नरला पण नीट घेतलं. व्हिडिओ तर हे काय IG IG प्रोजेक्ट्स काहीच नाही चालू. G+13चा आहे प्रोजेक्ट. 2 BHK आणि 1 BHK फ्लॅट. अजून काही प्रोजेक्ट चालू नाही सेक्टर. अशी बिल्डिंग दिसणार आहे IG प्लॉट नंबर 279 सेक्टर. थांब ना. बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू आहे. बारा माहिती पूर्ण भेटायची. काम तर चालू आहे. चला हा आहे तुमचा बॅक साईड व्ह्यू. भगवती डेल्टाचा प्रोजेक्ट आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे. आपण जे काही कमेंट्समध्ये कोणी हे केलं होतं त्यांचे फक्त आपण प्रोजेक्ट दाखवले. त्याच्यामध्ये मला क्वीनचा जो प्रोजेक्ट आहे तो नाही भेटला. बाकी सगळे दाखवले. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.